महाशिवरात्री भक्ती रजनी 2026 मध्ये सहभागी होण्याची दुर्मिळ संधी जे अनाथ संस्थेच्या वतीनं या युगाची शिव असलेल्या माहुतार बाबाजींचे शिष्य श्री गुरु गणेश जगदीशन यांच्या दिव्य उपस्थितीत रात्री 9 ते पहाटे 4 जनार्दन स्वामी आश्रम इथं आजच संपर्क साधा 8779 68 02 33 वर। नाशिक महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली। भाजपच्या हिमगौरी आडके आणि शिवसेना शिंदे गटाचे विलास शिंदे यांची महापौर आणि उपमहापौर पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी नवनिर्वाचित महापौर हिमगौरी आडके यांनी माध्यमांशी संवाद साधताना पहिल्या 100 दिवसात नाशिक शहराचा दौरा करून कुंभमेळा चांगल्या पद्धतीने कसा होईल तसेच नाशिकच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। तर नाशिक शहराचे प्रलंबित विकास काम एक सोबत येऊन पूर्ण करू नाशिकचा विकास हा आमचा ध्यास असेल अशी प्रतिक्रिया उपमहापौर विलास शिंदे यांनी दिली। मी तुम्हाला म्हटलं की प्रभाग विकास निधी आणि प्रभागाचा निधी तो बजेट सारखा आपल्याला आखून घ्यायचा आहे, पण त्याचबरोबर आपल्याला एक काम मोठं जे करायचं ते म्हणजे नुसतं कुंभमेळ्याच्या निधीवर अवलंबून न राहता जेवढ्या सगळ्या योजना आहे त्यांचा GR बघून इतर निधी कसा नाशिक शहरासाठी आम्ही आणू शकू। कारण फक्त डिपेंडेबिलिटी ठेवून किंवा नाशिकच्या तिजोरीत काही नाहीये असं म्हणून चालणार नाही। त्यासाठी देखील आपण प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितपणे सगळ्यात जास्त निधी हा नाशिक शहराला कसा येईल या काळात याची तसदी आम्ही घेऊ। मी जसं तुम्हाला सांगितलं की पहिलं काम जे असेल ते पूर्ण नाशिक शहराचा दौरा असणारे 100 दिवसामध्ये आपण प्रत्येकाला विश्वासात घेऊन तिथे काय निकड आहे, कारण प्रत्येक प्रभाग जो आहे हा वेगळा आहे, हा डेमोग्राफिकली वेगळा आहे, जॉग्राफिकली वेगळा आहे, त्याच्या गरजा वेगळ्या आहेत। आपण एकसारखा नियम प्रत्येक प्रभागाला लागू शकत नाही, कारण कुठे गार्डन हवं असतं तर कुठे रस्ता हवं असतो तर कुठे पाणी हवं असतं, याची जाण आम्हाला सगळ्यांना आहे काम करत असताना। आणि कुंभमेळ्याच्या स्तरावर जर नाशिकला न्यायचं असेल तर मोठं विजन ठेवून मायक्रो लेवलला काम करून ते पूर्ण करावं लागेल। जो काही कुंभ होतो आहे याचं नियोजन असेल यासाठी महायुती गरजेची आहे आणि म्हणून सभागृहामध्ये आज एकमताने या नाशिक शहराच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं असेल तर एवढ्या मोठ्या संख्येने आज महायुतीचे सगळे नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि महापौर पदाचा सन्मान उच्च शिक्षित आमच्या भगिनी गौरीताईंना या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि उपमहापौर पदाचा त्या ठिकाणी संधी मला या ठिकाणी दिलेली आहे। नुसतं संधी म्हणता येणार नाही तर ही जबाबदारी म्हणून या ठिकाणी आम्ही दोघंही खांद्याला खांदा लावून काम करणार आहोत। त्याचबरोबर ह्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आणि गिरीश भाऊ महाजन आणि दादाजी भुसे साहेब आणि हे महायुतीचं सरकारनं जे अपेक्षित आहे या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये काम करत असताना कुंभ कसा व्हावा आणि नाशिक शहराचा जो काही मागच्या 4 वर्षाचा बॅकलॉग आहे, जे काही विकास कामं प्रलंबित आहेत त्याकरता आम्ही सर्वजण एक सोबत येऊन आता इथे विरोधी पक्ष सुद्धा आपल्याला ते सुद्धा बरोबर विरोधी राहिले असते, फक्त एकच ध्यास आहे या शहराचा विकास आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळे सोबत राहून या ठिकाणी काम करणार आहोत। त्याबद्दल मी माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस, गिरीश भाऊ महाजन, दादाजी भुसे साहेब आणि सर्व महायुतीच्या नेत्यांच्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद। गेल्या काही दिवसांपासून महापौर आणि उपमहापौर पदासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यामध्ये मोठी चुरशीची लढत पाहायला मिळत होती। मात्र आज भाजपच्या हिमगौरी आडके आणि शिवसेना शिंदे गटाच्या विलास शिंदे आणि यांची महापौर आणि उपमहापौर पदी बिनविरोध निवड करण्यात आली। यामुळे आगामी कुंभमेळा देखील अत्यंत पारदर्शी विकासात्मक पद्धतीने पार पडेल असा विश्वास सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त केला जातो। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।